भावी शिक्षकांच्या वतीने नागपूर अधिवेशनावर महाएल्गार मोर्चा पाहायला मिळते। 100% शिक्षक भरतीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। एक भरती एक पद एक बिंदू राबवण्याची मागणी आंदोलकांची आहे। पवित्र पोर्टलवरील नोंदणी तात्काळ सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। कंत्राटी शिक्षक पद्धतीला शिक्षकांचा विरोध असून झेडपीच्या 100% रिक्त जागा लगेच भरण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे। याचाच आढावा घेत आंदोलकांशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन पोफळी यांनी। पाहूया। भावी शिक्षक जे आहे ते आपल्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहे। आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूयात। काय सांगाल, कशासाठी आपण आंदोलनावर बसले आहात? सर, 8 डिसेंबर या दिवशी आम्ही विधान भवनावर 1,500 उमेदवार जे भावी शिक्षक आहेत, कंत्राट शिक्षकांचं ओझं जे आहे ते महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रावर चालू झालेलं आहे आणि आम्ही भावी पात्रता शिक्षक जे आहोत टीईटी जवळजवळ 20 वेळा पास आहोत। आम्ही मात्र बेरोजगार आहोत आणि रस्त्यावर उभा राहिलेलो आहोत। आणि एका बाजूला अशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला आम्ही पात्र असून सुद्धा रस्त्यावर आलेलो आहोत। आम्ही विधान भवनावर मोर्चा काढल्याच्या नंतर माननीय शिक्षण मंत्री भुसे साहेब यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं। आमच्या ज्या मागण्या होत्या, समूह शाळा योजना रद्द करणे, यावर तोडगा न निघाल्यामुळे आम्ही या धरणे आंदोलनावर बसलेलो आहोत। अधिवेशन काळ जरी संपला तर जोपर्यंत समूह शाळा योजना रद्द होणार नाही तोपर्यंत आणि कंत्राट शिक्षक भरती योजना रद्द होणार नाही, नवीन संसमानता धोरण जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही। नक्कीच एकीकडे टीईटी रद्द करण्यासाठी शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे, परंतु टीईटी करून सुद्धा यांना नोकऱ्या मिळत नाही याकरिता हे आंदोलन करत असल्याचं दिसून येत आहे। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। आज 5वा दिवस आहे। विविध संघटनांच्या वतीने आंदोलन करत हिवाळी अधिवेशनावर धडक देण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने आज भावी शिक्षक जे आहे ते आपल्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहे। पण त्यांच्याशी थेट चर्चा करूयात। काय सांगाल, कशासाठी आपण आंदोलनावर बसले आहात? सर, 8 डिसेंबर या दिवशी आम्ही विधान भवनावर 1,500 उमेदवार जे भावी शिक्षक आहेत, कंत्राट शिक्षकांचं ओझं जे आहे ते महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रावर चालू झालेलं आहे आणि आम्ही भावी पात्रता शिक्षक जे आहोत टीईटी जवळजवळ 20 वेळा पास आहोत। आम्ही मात्र बेरोजगार आहोत आणि रस्त्यावर उभा राहिलेलो आहोत। आणि एका बाजूला अशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला आम्ही पात्र असून सुद्धा रस्त्यावर आलेलो आहोत। आम्ही विधान भवनावर मोर्चा काढल्याच्या नंतर माननीय शिक्षण मंत्री भुसे साहेब यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं।